तलवारीपेक्षा तीक्ष्ण हिच्या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण हिच्या या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भगव्याची शान आहे, भगव्याची शान आहे. आदरणीय राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, अरे जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता, जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता. लाख मोलाचा राजा माझा, 5 सुलतान 87 याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये लढला होता. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, या आम्हा मराठ्यांची औकात सांगणारा संभाजीराजा यांना प्रथमतः मी अभिवादन करतो आणि माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो. खर तर या महाराष्ट्राचा, या मातीचा इतिहास खूप मोठा आहे. हा इतिहास आहे मराठ्यांचा, हा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. खर तर निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी ओजस्वी इतिहास याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडला, पण साक्षर मराठी त्याचपासून वंचित राहिले, ही आमची शोकांतिका आहे. खर तर ज्या मातीमध्ये आम्ही राहतो ती माती नेमकी कशी आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे. खर तर महाराष्ट्र म्हणजे मराठी माणसाचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या इलंकाराचा शक्तीच्या पैलंकाराचा महाराष्ट्र, माती दुमसणाऱ्या तेजोमय कुमकुम करण्याचा धगधगता इतिहास विराजवून पेटणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा मन स्वाभिमानी मराठ्यांचा इतिहास ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा बोध, उरात घेऊन धुमसणाऱ्या वादळाचा महाराष्ट्र, आमच्या शुभाचा महाराष्ट्र, आमच्या जिजाऊंचा महाराष्ट्र. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज लहान होते त्यावेळेस दरबारामध्ये नृत्तिका नाच करत होत्या आणि हाच नाच शिवराय पडद्याआडी बघत होते. ही खबर ज्यावेळेस जिजाऊंना पोहोचली त्यावेळेस जिजाऊ धावत धावत आल्या, शिवरायांजवळ आल्या आणि शिवरायांच्या पाठीमध्ये एक थापड मारून त्या म्हणाल्या, शिवबा शिवबा, तुम्हाला बाया नाचवणारा शिवबा व्हायचं नाहीये, तर शिवबा तुम्हाला बाया वाचवणारा राजा व्हायचंय. ही अशी शिकवण ज्यावेळेस एक आई आपल्या मुलाला देते ना त्यावेळेस हा महाराष्ट्र पुढे जाईल. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचे काळातले मावळे कसे होते तर सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण मागणे अटे. आताच्या काळातले मावळे कसे आहेत तर सकाळी उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे पण मागणे अटे. ज्यावेळेस अफजल खान स्वराज्यावर चालून येत होता त्यावेळेस महाराजांनी गनिमी कावा केला आणि खानाचा हत्ती विष देऊन मारला. अरे मर्दांनो अंगात श्वास आहे तोपर्यंत तलवारी फिरवा, शिवाजी राजा जगला पाहिजे आणि अफजल खानाची कबर आपण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडली पाहिजे, आपण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडली पाहिजे. खर तर या स्वराज्यावर, आमच्या शिवबावर, मराठी दौलतीच्या उरावर अफजल खान नावाचे भय वाईट दबा धरून बसले होते. तिथल्या राजांना लालच दाखवून खानाने त्यांना भडकावून दिले. राजांना जखडबंद करून टाकण्याचा कावे बाज डाव त्याने टाकला होता. राजांना फक्त एकच गोष्ट कायम फक्त त्यांच्या मनामध्ये येत होती, जर आपण खानाच्या भेटीतनं परत नाही आलो तर पहिले साहेबीने पोरकं झाले ते बाळ आता बापही गेला तर ते पोरग कुठं जाईल. मासाहेब आमच्या नावाचा भंडार शंभू बाळांच्या कपाळी लावतील. राजांना कळत होतं आमच्या भोवती असाच भुयार आहे खानाच्या बळजोर फौजेचं, असाच अंधार दगाधूर नाही दगाबाज फितवेखोरांचा. आम्हाला फक्त आणि फक्त एकच आधार आहे, पेटत्या मशालीचा आणि आई भवानीच्या आशीर्वादाचा. आणि बघता बघता वेळ ठरली, बघता बघता प्रतापगडच्या पायथ्याशी जणीच्या टेंब्यावर खानाच्या भेटीसाठी एसपेस शामियान अण्णाजी मालकरांनी उभा केला. वेळ ठरली, काळ ठरला. नेताजी पालकर, कान्होजी येदे, मोरोपंत मिंगळे, येसाजी कंक, बाबाजी भोसले, बाळाजी सिमिलकर अशा जिगर ठेवणाऱ्या माणसांना महाराजांनी सोबत घेतलंय. महाराजांनी सर्वांना सांगितलं, आम्ही खानाच्या भेटीसाठी तिसऱ्या प्रहरी उतरणार आहोत. आम्ही सर्वांना कामे नेमून देतो, ते कामे हिमतीने करा. आई जगदंबा तुमच्या पाठीशी उभी राहील. महाराजांनी सर्वांना कामे नेमून दिली. मोरोपंत तुमच्या पायदळानीशी कृष्णेश्वराच्या पायथ्याशी डोळ्यात तेल घालून दबेनं बसा आणि खानाच्या निम्म्या फौजीच्या चिंधड्या करा. कान्होजी बाबा तुमच्या बांदळाच्या जमावासमेत खान येतोय त्या वाटेने धाग्याने बसा. जसा बोकड कापायच्या आधी त्याला गवताचा निवद दाखवला जातोस ना, तसा महाराजांनी अफजल खान कापायच्या आधी त्याला हिरे माणिक मोत्यांचा निवद दाखवला. आणि महाराजांनी डोक्यावर घातलाय जिरे टोप आणि अंगात घातलंय चिलकत आणि हातात घातलंय मराठी माणसांचं हतियार वाघनक. निघाला सह्याद्रीचा वाघ अफजल खान फाडायला. सोबत घेतलंय जीवाजी महाले
राजांनी जीवामालेने एक प्रश्न केला, का रे जीवा, लढाईमध्ये दगावलास तर तुझ्या बायका पोरांचं काय होईल? तशी जीवामाले म्हणाले, राजा हे पाणी सोडतो मी माझ्या वतनावर, राजा हे पाणी सोडतो मी माझ्या बायका पोरांवर. हा जीवा तुमचा, हा जीवा स्वराज्याचा. म्या मेल्यावर ज्या हाडातनं तुम्हाला जगदंबा आणि शिवाजी ऐकू येईल ना, ती हाड या जीवा महालेची समजा. या कामामध्ये जो कुचराई करेल मनामध्ये संशय धरेल, आई भवानीच्या भंडाऱ्याची शपथ आहे, तो वापस जाणार नाही. तर ज्यावेळेस महाराजांनी लाल किल्ल्यावर छापा टाकला होता त्यावेळेस तिथले लोक सैरावैरा धावत होते आणि खानाची बेगम त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, हुजूर गजब हो गया, शिवा हमारी छोटी बेटी को उठा ले गया, ये मरब्बम शिवा हमारी छोटी बेटी को उठा ले गया. आणि त्यावेळेस शाहिस्ता खान त्या बेगमला म्हणतो, ए पगली तू चुप कर, ये सिवा किसी की उंगलियां काट सकता है, ये सिवा किसी की उंगलियां काट सकता है, ये सिवा किसी की गर्दन मान सकता है, लेकिन ये सिवा किसी की औरत बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता. अरे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून नाद गुंजतो वारंवार, शौर्य गाजवून गेली मर्द मराठ्यांची तलवार. अरे कमरेला बांधून दोर पहाड अवघड चढली, तुटून पडता मस्तकी काली झुंज गाडायला लढली. अरे बाप असा काही काळ आमचा किर्ज गाजली दिगंबरी रणपंथीची जात तामुची, कोण आम्हा भयभीत करी. खर तर एका बाजूला राजकारण आणि दुसऱ्या बाजूला धर्मकारण, पण या दोन्ही गोष्टी समाजकारणाच्या अंगानेच प्रवाही होत असता. मूर्ती हे जनानं देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे असं म्हणत जगद्गुरु तुकोबा रायांनी भक्ती मार्ग स्वीकारला, तर जनतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमार्ग स्वीकारला. दिशा एकच आहे, ध्येय एकच आहे, फक्त मार्ग मात्र वेगवेगळे आहे. जगण्याचा भान आणि जगण्याची जाणही विसरून जात असलेली आमची आजची विज्ञानवादी पिढी, तर दुसरीकडे चांगल्या विचारांची, चांगल्या आचारांची आणि चांगल्या संस्कारांचे विषय आपण आम्हाला बोलायला दिले, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खर तर आज सर्व वातावरण दूषित झाले, संस्कृती बदलली, काळ बदलला. एक काळ होता आमच्या घरावरती पाटी असायची जिच्यावर लिहिलेलं असायचं की अतिथी देवो भव. काळ बदलला, अतिथीला देव मानण्याची परंपरा लोप पावली आणि घरावरची अतिथी देवो भव नावाची पाटी गळून पडली. तिच्यावर नवी पाटी आली आणि त्या नव्या पाटीवर लिहिलेलं होतं की शुभ लाभ, म्हणजे शुभ माझंच व्हावं आणि लाभही माझा व्हावा आणि तो माझ्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांनी करावा. साधी सरळ अपेक्षा राहिली. घरावरची शुभ लाभ नावाची पाटी तशीच राहिली, घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करत राहिली. काही काळाने ही शुभ लाभ नावाची पाठी गळून पडली, तिच्यावर नवी पाटी आली आणि त्या नव्या पाटीवर लिहिलेलं होतं की वेलकम. आता ही वेलकम नावाची पाटी आमच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करत राहिली. काही काळाने ही वेलकम नावाची पाठी गळून पडली, तिच्यावर नवी पाटी आली आणि त्या नव्या पाटीवर लिहिलेलं होतं की कुत्र्यापासून सावध राहा. म्हणजे एक काळ होता आम्ही अतिथी देवभव म्हणणारे होतो, आता मात्र आम्हाला कुत्र्यापासून सावध राहावं असं लिहावं लागतं. अतिथीला देव मानण्याची परंपरा कुठे आणि अतिथी घरात येऊ नये म्हणून दारात कुत्र बांधण्याची परंपरा कुठे, याचा विचार आम्ही जेव्हा करतो ना तेव्हा आमचा शोध कुठे चालला याचा शोध आम्हाला सहजपणे लागू शकतो. म्हणजे आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे म्हणायचे, राजे तुमच्यासाठी काय पण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे जाणारे म्हणायचे, बाबासाहेब तुमच्यासाठी काय पण. आता आमची पोरं कोणासाठी काय पण म्हणायला लागली. अरे जिने 9 महिने तुला पोटात सांभाळले, अपार कष्ट शोषून तुला जन्म दिला, तिचं काय नाही. म्हणजे 9 दिवसात तुझ्या आयुष्यात आली, ते बेन लगेच म्हणतंय तुझ्यासाठी काय पण. अरे बाप काढलास घराबाहेर दारात रडते माई पण, बायकोला मात्र रोज म्हणतोस तुझ्यासाठी काय पण. अरे लेवकत जन्माला यावा म्हणून हिने किती केले होते नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा मुलगा तिच्या पदरामध्ये गावला. अरे ही माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली तुझ्या डोक्यावर धरून राहायची. तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास आणि माईचं दूध संपलं नाही का तर तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोचला असले का, त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, त्या दारातल्या माईला घरात तेवढा आण.
त्या दारातल्या माईला घरात तेवढा आण, किती दिवस जगणार आले का ते झाडावरचं पिकलेलं पान. अरे तुला वाघ बनवलं या माईनं, तुला वाघ बनवलं या माईनं, पण दुर्दैवाने तिला चुरलं नाही आता बाई पण. खरा मर्दाशी नले का तर त्या मायबापाचं दर्शन घेऊन म्हण, मायबापा हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. खर तर एक शेतकरी स्वतःच्या तळहाताला फोड येईपर्यंत काम करणारा, एकुलता एक मुलगा त्याला. मुलाला घडवण्याची मोठी इच्छा होती. मुलगा घडला पाहिजे, चांगला बनला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. मुलाला सांगत राहायचा, तू शेख, तू शेख, वाटेल ते कर, मी वाटेल ते कष्ट करायची तयारी आहे. दुसऱ्या शेतात रोजाने गेला, रात्रभर दिवसभर कष्ट केले. मुलाला सांगत राहायचा, तू शेख, तू शेख, मी माझ्या पोटाला चिमटा घेईन पण तुझ्या पाठीचा गाणा भरल्या पोटाना ताट ठेवेन, तू शेख. पोरग शिकत राहिलं, बापाच्या कष्टावर मोठं झालं आणि एवढं मोठं झालं की एका जिल्ह्याचा जिल्हाधिकारी झालं. बापाच्या साऱ्या कष्टाचं चीज झालं आणि त्याच वेळी त्या जिल्हाधिकारी झालेल्या पोरानं बापाच्या कष्टाचं चीज केलं आणि बापाची रवानगी सर्व वृद्धाश्रमात केली. बाप एक एक दिवस काढत राहिला, बाप एक एक दिवस ढकलत राहिला. अंतकाळ जवळ येण्याची जाणीव झाली आणि थरथर त्या हाताने त्या म्हाताऱ्याने त्या वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्याला जवळ बोलवलं आणि व्याकुळतेने सांगितलं, मी फार काळ जगेलं असं वाटत नाही, मी फार काळ जगेलं असं वाटत नाही, फक्त मरण्यापूर्वी माझी एक इच्छा आहे. त्या वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्याचा कंठ दाटवून आला आणि भरल्या गळ्याने तो म्हणाला, बाबा बाबा बोला तुम्ही. आणि म्हातारा सांगू लागला, मरण्यापूर्वी माझी फक्त आणि फक्त एकच इच्छा आहे. मरण्यापूर्वी माझ्या मुलाचा चेहरा मला एकदा बघायचा आहे. खूप दिवस झाले हो मी बघितलं नाही त्याला फक्त एक फोन करा आणि सांगा तुझ्या बापानं हात जोडून विनंती केलीये, तुझा बाप फार जगायचा नाही रे, फक्त एकदा येऊन जा. हा निरोप घेऊन त्या अधिकाऱ्याने त्या जिल्हाधिकाऱ्याला फोन केला आणि तो जिल्हाधिकारी म्हणाला, वेळ भेटला तरी येईल. तेवढ्या उत्तराने तो अधिकारी आनंदित झाला. धावत त्या म्हाताऱ्याजवळ आला आणि म्हाताऱ्याला सांगितलं, तुमचा मुलगा उद्या येतोय म्हणून सांगितलंय, येतोय म्हणून कळालं. त्या म्हाताऱ्या चैतन्य ज्योती प्रज्वलित झाल्या, येणार 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 माझा मुलगा येणार, मी बघेन.